हॅलो नमस्कार, कशा आहात मंडळी? आय होप तुम्ही खूप खूप मजेत असाल. तर हे आहे नागजी जवळचा एरिया आणि ते सह्याद्री हॉस्पिटल होतं मी जे तुम्हाला दाखवलं. आणि इथून आपण चाललो आहे आता पुढं. तर बघू शकतात आता आपण मम्मीकडे चाललेलो आहोत. द्वारकेला आहोत. सागर सम्राटच्या शेजारची बिल्डिंग हंस अपार्टमेंट हे मम्मीचं घर आलं. तर वरती पहिलाच फ्लॅट आहे, बऱ्याच जणांना माहिती आहे. एक नंबरचा फ्लॅट मम्मीचा आहे. तर मम्मी गॅलरीत होती जेव्हा आम्ही एंट्री केली आणि आता ती येत होती तोपर्यंत आम्ही वेट करत होतो. समोर केसर लेडीज टेलर आहे, खूप छान ब्लाऊज शिवतात, मस्त शिवतात आणि कंटिन्यू कामही त्यांचं राहतं. आणि इथे मम्मी आली आहे. मम्मीला घेऊन आम्ही निघालो आहे गावाला. तर आम्ही चाललो आहे गावाला. तर जाताना परत अजून आपल्याला दादा त्यांना पण घ्यायचं आहे. आता ह्या मावशी खूप छान होत्या. त्या म्हणे गेट ओपन करू का, तुम्ही गाडी रिव्हर्स म्हणजे घेताय टर्न मारायची होते. म्हटलं काही गरज नाही. मग इथून आम्ही टर्न वगैरे मारून आता निघतो आहे. मम्मीचं घर एकदम मोक्यावर आहे. तर इथून आता काठेगल्ली सिग्नल, तिथून निघालो द्वारकेवरनं आणि दादा त्यांना घेतलं. आणि हे बघा, हे आमचे पोरं डिकीमध्ये, कारण की गाडीत जागा नसल्यामुळे आम्ही आज त्यांना सोय केली डिकीमध्ये. आणि त्यांनाही फार आवडतं डिकीमध्ये बसायला गाडीच्या. तर बसायची मी सोय व्यवस्थित करून देते. तिथून आम्ही आलो आहे आता भावरवाडी च्या इथे. तिथे डोंगर कट होतं आहे, तुम्हाला तेच दाखवते. रस्त्याचं काम चालू आहे. आणि तिथून घरी आले आणि घरी बघा मामी आम्हाला आहे ना दाखवत होत्या भांडे. तर आम्ही बघत होतो भांडे. त्यांना आत्ता भांडे भेटलेले होते त्यामुळे ते भांडे दाखवत होते आणि खूप छान भांडे आहे. आणि आईन ते गेलेले होते माझ्या पप्पांच्या गावाला, म्हणजेच वटारला काम होतं त्यांचं. आणि आम्हाला इथे सोडून गेलो तर आम्ही भांडे बघत होतो. वरती आलो, वरती पण डबे ते ठेवलेलं होतं मामीन त्यांनी, ते बघत होतो आम्ही. छान भांडे मिळाले आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे. तर तेच बघत होते. आणि आमचं पिल्लू आता इथून आम्ही आजी म्हणे शेतात जाऊन थोडी पालक वगैरे काढते. म्हटलं मी पण येते. तर मग चला आता मी पालक काढून आणते. आणि आजीला म्हणत होती ठेवायची कुठं आज, कारण की पोरी तर डिकीत ठेवलेली आहे आणि मग बसणार कुठं, गाडी सामान कुठं ठेवणार. तर आजी मी चाललो होतो वावराकडे. वरती म्हणजेच पातीकडे लावलेले होते. एकाच वावरमध्ये थोडी थोडी खोचलेली होती पालक, कोथिंबीर आणि लसूण लावलेला होता. आणि सोबत कांद्याचं बी टाकलेलं होतं, म्हणजेच कांद्याचं बी आलेलं होतं. आता त्याला काय म्हणतात मला लक्षात नाही येते, पण दाखवले. हे बा, हे एक हिरवा पट्टा दिसतोय ना तेवढंच. आता वावर वगैरे रेडी केले का मग कांदे लावणं चालू होऊन जातील मामान त्यांचे. तर हे आलो आम्ही वावराकडे. बघा हे लसूण आहे आणि हे पालक वगैरे लावलेलं आहे शेजारीच. शेपू आहे, शेपू उपटत होती मी, पण मला काही व्यवस्थित उपटता नाही आले. मग मी आजीला म्हटलं तूच उपटून दे बाई, मला काही व्यवस्थित उपटता नाही आली. तर मी काही उपटली नाही, मग आजीने उपटली, तीच मी घेऊन आली. पालक उपटली आजीने. मग आजीचाच व्हिडिओ बनवत होती मग पालक उपटायचा. तर आम्हाला 3 जुडे बनवले, एक आईला, एक मला आणि एक दादाला. तिघांच्या घरी 3 जुडे. आणि हा ताजा ताजा पालक आहे. ताजा ताजा पालकाची तर गोष्टच वेगळी. आणि हा लावलेला लसूण आहे, लसूणच्या इथे. आणि हे बघ, हे हिरवं हिरवं आहे ना हा पट्टा, हे कांद्याचं उळं आहे. हां, आलं लक्षात, उळं. तर आम्ही पालक वगैरे घेऊन इकडं आलो. तेवढ्या साधारण ते पण आले, तयारी केली आणि लगेच निघालो. आम्ही चाललो आहे यात्रेला सटाण्याच्या श्री यशवंत महाराजांच्या. माझं नाव पूर्ण लक्षात नाही आहे. आणि हे बघा आम्ही लोणेरला रस्त्याचं काम चालू आहे, तिथे अडकलो. आता एकच सिंगल रस्ता चालू आहे त्यामुळे लई प्रॉब्लेम येतो. काय आमच्यासारखे जे नवीन लोक आहेत त्यांना तर खूप मग निघताच नाही येत. मग त्यांनी त्या साईडने मधून गाड्या काढल्या, मग तेव्हा आम्ही पुढं जाऊ शकलो. तर आलो आहे आम्ही आता सटाण्याला. गाडी पार्किंग केली आणि पुढं आम्ही चालत येतो आहे. आता इथे आम्ही नारळ घ्यायचे
तर चपला पण काढायचे, नारळ घेतले, चपला वगैरे तिथेच काढले. तर श्री यशवंत महाराज आराध्य दैवत दामले तुम्ही बघू शकतात, नाव वाचू शकतात. आणि तिथे आलो आहे. त्यानंतर मला म्हटलं मंदिरात एंट्री केल्यानंतर म्हटलं बघा किती छान वाटतं आहे. मी फर्स्ट टाईम मंदिरात आली आहे. मी लग्नाच्या पहिले यात्रेत आली होती, पण मंदिरात आले ते की नाही मला ते लक्षात नाही. त्यानंतर इथे तर विठ्ठल रखुमाई होते, त्यांचे दर्शन घेतले, सरस्वती मातेचे दर्शन घेतले. बघा पोरी पा, आणि हिला घंटी वाजवायची होती. आणि हे महाराजांचं दर्शन घेतलं आहे आम्ही. आणि दारांते ते बाकी होते ते थांबले होते, ते पण दर्शन वगैरे घेत होते, बघू शकतात. आणि इथून मी तुम्हाला मंदिरातला मागचा परिसर दाखवते. हे पेंटिंग आहे, खूप छान पेंटिंग आहे, आणि त्याच्यात काही संदेश पण आहे. ते तुम्ही बघितल्यावर तुम्हाला कळेल. त्यांची व्यक्तिरेखा पूर्ण दिसून येते आणि खूप छान वाटतात त्या पेंटिंग्स. त्याच्याने आपल्याला खूप काही माहिती मिळते. आणि इथून आता बाहेर निघालो आहे आम्ही. तर एवढ्यात तर काही गर्दी नव्हती, पण नंतर खूप गर्दी झाली जेव्हा आम्ही घरी निघायच्या टायमाला. पण तुम्ही होऊ शकता आता इथे काहीच गर्दी नाही आहे. आणि साधारण ते नारळ फोडून घेत होते प्रसादाचे. आणि आम्ही आता यात्रेत घुसलो आहे. तुम्ही म्हणाल ही काय एवढी गर्दी, पण नाही, ही कमी गर्दी. आणि आम्हाला चप्पल बघायच्या होत्या, पण काही भेटल्या नाही. तर आम्हाला फक्त सिंपल चप्पल पाहिजे होती, कारण की सईला आणि माईला डेली यूजला चप्पल पाहिजे होती. आम्ही इथे खूप साऱ्या ज्वेलरी घेतल्या, 20 रुपये सेल होता. आणि इथे मी बऱ्याचशा वस्तू घेतल्या आहे बरं का. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे, खूप होत्या, ज्याला जुन्या नव्या सगळ्या होत्या. तिथून आता हे पोरी हेलिकॉप्टरमध्ये मस्त राईड घेत आहे. बघा बरं, रिअलमध्ये कधी जाईल कधी नाही, पण आता मस्त खेळून तर घेत आहे. तर आता तिघीजणी बसल्या आणि तिघीजणी खेळत आहे. तोपर्यंत मी इथे व्हिडिओ शूट करत होती. आणि हे बघा इथे घड्याळ मला बघायचं होतं, तर मला ते व्हाईट कलरचं घड्याळ आवडलं. मग ते नवीन पीस काढला, पण नवीन पीसही चालत नव्हता त्यांचा, म्हणून जो पीस होता तोच दिला मला. आणि हे मला किचनसाठी पाहिजे होता, कारण किचनमध्ये घड्याळ नाही आहे. मला मग टाईम पाहायला फार पुढं यावं लागतं, नाही तर डायरेक्ट बेडरूममध्ये जावं लागतं. कळत नाही टाईम काय होतं. आणि माझं सगळं काम टाईमावरच असतं, कारण टाईम माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होऊन जातो. तर हे घड्याळ मी घेतलं होतं, ते 250 म्हणत 300 म्हणत होते, 300चे 250 केले ते. पण आम्ही त्यांना 220 का काहीतरी दिले होते. तिथून आता हे बघा पुरी हा झोका खेळत होते. बघा प्रत्येक राईड्स परत घेत आहे. आणि ते झाल्यानंतर बघा परत मी झोका देत होते. आणि चुकचुक गाडीमध्ये आमचे मोठे आणि छोटे 2 जण बसलेले होते, म्हणजे आमच्या अश्विनी मॅडम आणि पिल्लू बसलेलं होतं. आणि तिथून झाल्यानंतर त्यांना बोटिंग करायचं, माहीचं कधीच झालं तर बोटिंग तिने शेवट आज बोटिंग नाचवलं. आणि ती बसली पण, आणि छान मस्त एन्जॉय पण केला, खेळले पण. मग तिघी पोरी बोटिंगमध्ये बसल्या. चौथं बसू शकत नाही, कारण तेच छोटे आहे अजून, नाही तर तेही बसलं आमचं. आता या तिघी जणी बसल्या आणि आता बोटिंग करताय, मस्त एन्जॉय करताय. बघा एक पोरगा बाहेर येतो आणि एक मुलगा बसतोय. छान एवढं पाणी आहे, त्याच्यावर बोटिंग करायला त्यांना खूप मजा येते. आणि हाताने पेंडल हलवायचे, म्हणजे फिरवायचे आहे. खूप छान पद्धतीने एन्जॉय करताय. त्यांचं मन केलं ना ते येणारच नाही बाहेर, असं आहे त्यांचं. त्यांना पाणी हे प्रकार फार आवडतं माझ्या पोरींना. तर बघा माझेच पोरं काय, बऱ्याचशा पोरांना पाणी खूप आवडतं खेळायला. आणि बघा कसे खेळताय ना सगळे पोरं, छान एन्जॉय करताय. आणि आता बऱ्याचशा राईड्स वगैरे करून शॉपिंग करून झाल्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. आणि गर्दी वाढायला लागलेली होती. तर आजचा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.